मायला लईच बुखार आली बाबा ही. उगच उन्हात तानाच फिरायलो गावागाव. लयच ऊन लागले आहे. लईच बुखार आली भयानकच बाबा. लईच अंग दुखायले रे बापू. अरे बापरे. कसं बरं वाटायला काय? जरा जरा बरं वाटत असं ना. जसं सलाईन केल्यावर बरं वाटन जरा. आताच नाही बरं वाटणार तुम्हाला. आणि तुम्हाला उन्हामुळं याच्यामुळं झालं हे. उन्हात फिरत जाऊ नका. लय उन्हात फिरले वाटतं तुम्ही. ताप तुम्हाला 98 झालाय. तुमचं रक्त चेक करू एकदा, लॅबला देऊ, बघू मग काय होते ते. डॉक्टर साहेब काय करायचं तर करा बाबा. पटकन मला नीट करा बाबा. सहनच होईना हे. लयच अंग दुखायले भयानकच बपोरे. अंग तर दुखानात ना तुम्हाला. उन्हाचं फिरू नका. इन्फेक्शन चालू आहे सध्या उन्हानं. लयच इन्फेक्शन व्हायला लोकांना. प्याशन हे कमी व्हायचं प्रमाण जास्त झालंय उन्हानं. ह्या उन्हात फिरू नका आता. चला तुमचं रक्त चेक करायचंय. हात घ्या बरे. ब्लड टेस्ट करायचंय तुमचं. पाहू दे तुमचा हात. सिस्टर तकलीफ नाही ना होणार सिस्टर. लयच अंग दुखायला ओ सिस्टर. त्यामुळे घ्या रक्त जरा बपोरे. लयच अंग दुखायला रे. काहीच तकलीफ होत नाही हो. हळूच पण तुम्हाला मेळ बी लागू देणार नाही. कसं घेते रक्त तर बघाच तुम्ही आता. झणझणीत. पाव दे हात. घेऊ का लिटर काढून? लय रक्त तुमच्या अंगात. घेऊ का लिटर रिक्षा? नको राहू द्या. जे ते तितकं रक्त हळून. लय तकलीफ झाली ओ. दमसे बपोरे. काहीच नाही झालं. काय एवढं तुम्ही लय सॉरी. काय तकलीफ काय? हळून घेतलंय तुमचं रक्त. कधी रिपोर्ट येते सिस्टर? लवकर द्या. पटकन इलाज करू द्या. लवकर रिपोर्ट द्या ओ. अर्धा तास लागतो बघा. हो द्या. अर्ध्या तासात देतो आणून. अर्धा तासात देते. तुमचे रिपोर्ट आले तर तुमचे प्लेटलेट जरा कमी झाले तर पांढऱ्या पेशा हे लय वाढल्या आता फारच. तुम्हाला 3 दिवसाचा कोर्स करावा लागेल. रोज सकाळ दुपार संध्याकाळ सलाईन घ्यावा लागेल. तुम्ही ॲडमिट राहतात का? तुमचं गाव कोणतं आहे? जवळ जर हो साहेब गाव जवळच आहे आपलं. इथं राहिल्यावर लय पैसे लागतील साहेब. एवढे पैसे नाहीत माझ्याकडे. मी काय करतो, सकाळी येतो, दुपारी येतो, संध्याकाळी बी येतो सलाईन घ्यायला. चालेल ना? ठीक आहे चालेल. पण तुम्हाला उन्हाचं याचं तुम्ही काय करा, सकाळीच या. दिवसभर इथंच राहा. सांजच्या पारी घरी चालले जा. कसं घरी जायचं नाही, उन्हात जायची याची गरज नाही, काय नाही. ठीक आहे. बरं साहेब, तसं करतो. लयच तकलीफ आहे साहेब. उगच फिरलो हो. लयच अंग दुखायले. अंगाचं काय तकलीफ कमीच नाही झाली हो साहेब. एखादं इंजेक्शन द्या अजून. अंग लयच दुखायला हो साहेब. ठीक आहे. एक सलाईन अजून एक डोस देतो तुम्हाला. मग बरं वाटेल जरा. तुमचं आताच काही राहणार नाही. अंग दुखणारच आहे तुमचं आज. कारण तुमच्या पेशा हे लयच वाढलेल्या आहेत. एक दिवस तकलीफच होणार तुम्हाला. आता सहन करावं लागेल. बरं साहेब. ठीक आहे. जाऊन झोपतो बेडवर. सिस्टरला पाठवा सलाईन द्यायला. पटकन द्या जरा बाबा. हो ना. ठीक आहे. जा तिकडे झोपा. सिस्टरला सांगतो मी तुम्हाला सलाईन द्यायचं. सिस्टर त्या पेशंटला सलाईन लावा. आणि त्यांना 3 सलाईन द्या. एक ना तर काय त्यांची तकलीफ आहे त्याला काय करा. 3 सलाईन द्या. बरं साहेब. देते सलाईन द्यायला. मेडिकल आणाय पाठवते. मेडिकल घेऊन यायला ना. मेडिकल द्यायला. हो मी त्यांना लिहून दिलं मेडिकल. ते आणाय गेलीत खाली. तुम्ही काय करा तर बेडवर तिथं सलाईन हे नेऊन ठेवा. ते आली की त्याला लावून टाका. आणि नंतर सुट्टी. बरं साहेब. देते सलाईन द्यायला. आणि साहेब मी घरी जाऊ का त्यांचं सलाईन झाल्यावर? आमच्या घरी कार्यक्रम आहे साहेब. जाऊ द्या ना साहेब. ठीक आहे. 6 वाजता चालली जा. आताच नको. पेशंट येते आज खूप. ओके साहेब. 6 वाजता जाते मी. उद्या सकाळीच येते मग डायरेक्ट. आता वापस येत नाही काय नाही.
ठीक आहे चालली जा तू. तू तुझं सलाईन त्यांचं झालं ना, तू तुझी चालली जा.